हॅट्रिक साठी आणि विकेट हॅट्रिक साठी आणि सिक्सर हॅट्रिक साठी दोन्ही हॅट्रिक साठी 500 रुपयांचा पारितोषिक घोषित झालंय कृतिका एंटरप्राइजेस यांच्या वतीनं. नाही केली तर आम्ही घेऊ. दरम्यान सामना लवकर चालला. सलामी जोडी कारिवली संघ आपण टॉस जिंकलाय. फलंदाजी स्वीकारली. आपली सलामी जोडी लवकर मैदानात धाडा. सावल्या आता मैदानाला घेरायला लागलेत. इथे उंच टावर आहेत त्यामुळे काळोख लवकर पडतो. आपल्याला पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थित पार पाडायचा आहे याची नोंद घेऊया. मॅचकडे लवकर वळूया. सुंदर कल्पना आहे विजेता पाटील यांची. त्यांनी जे टी शर्ट दिलेत हे कमी प्रमाणात पाहायला मिळतात. आयोजकांनी टी शर्ट दिलेत ते 3 षटकार लागोपाठ 3 विकेट लागोपाठ. आकाश गंगाराम जोशी साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचा पारितोषिक आहे रोख. आणि तो खेळाडू प्रेक्षक सीमारेषा रिझल्ट त्याला 200 रुपयांचं पारितोषिक. कॅमेरा जो आहे आमचा कॅमेरामन लॉंगॉनच्या दिशेला त्याच्या कक्षामध्ये बॉल गेला. त्याच्या आत तुम्ही षटकार मारला वरती पडला तरी पण 1616 रुपये सन्माननीय विजयदादा पाटील यांच्याकडनं. 1616 त्यांचा आवडता नंबर आहे. लकी नंबर आहे 1616. 1616 सतीश गरज साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हावं. चला हिअर यू गो. मॅच ऑन गेम ऑन. काउंटडाऊन सुरू. पहिला चेंडू हेमंत बुचडे. पहिला चेंडू हवेमध्ये आघाडीचा फलंदाज अक्षय पाटील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळताना जाळ्यात गावला आणि आनंदाचं वातावरण एसके स्पोर्ट्स मध्ये. हेमंत बुचडे याला पहिल्या चेंडूवर मिळाले यश. कौतुक केलं पाहिजे. हेमंत बुचडे लेदर मधला टॉप लेग स्पिनर मानला जातो. सिक्सरचा चेंडू फरचा चेंडू वळवायची कला सुद्धा त्याच्याकडे आहे. त्यामुळे अक्षय पाटील आणि त्या जागेसाठी वन डाऊन स्पेशल बॅट्समॅन महेश पाटील उर्फ भोला. चेहऱ्यावरून आहे भोला पण गोलंदाजाच्या पोटात येतो गोळा ज्यावेळी तो खेळतो खेळ मोठा. आणि पंचांनी टायमिंगची वॉर्निंग दिली. क्षतिक्षाला पहिली वॉर्निंग का करत ते दिली आहे. कृष्णा साबसूचे फॅन बॉम्बे आले तिथे त्यांचे स्वागत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय थ्रो करतोय. 2 धावा सुरुवात केली आहे भोलानी. अशोक भोईर मामा यांचं आगमन अंकल म्हणून ज्यांना आपण ओळखतो. पहिला चेंडू दिलेली फाईट केलेलं बीटीन एअर बीटीन स्पिन फलंदाजांना कळलंच नाही. वाह कमाल अशी गोलंदाजी हेमंत बुचडे. दरम्यान चौथा चेंडू षटकातील हा सुद्धा ठीक बॅटवर येत नाहीये. स्पिन होतोय टर्न होतोय क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहेत 30 यार्डच्या बाहेर. लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट 2-2 सुरू केलाय. धावसंख्येचा पाडा. धावसंख्या 4 एक गडी बाद. 4 षटकांचा सामना आहे. महत्वपूर्ण षटक हाताळतोय हेमंत बुचडे.
बाहेरून जो दर्शक कॅच पकडेल त्याला 200 रुपयाचा पारितोषिक आकाश गंगाराम जोशी यांच्याकडनं घोषित झालंय. सर्वांना मेजवानी आहे. हा उदरच्या बराच बाहेर आहे. चांगला सोडलाय, चांगला लिव्ह केलाय चेंडूला. वाईड बॉल. कौतुक केलं पाहिजे बोलाचं. चेंडू कधी खेळावा आणि कधी सोडावा याची कल्पक बुद्धी प्रत्येक फलंदाजाला असलीच पाहिजे. दरम्यान हेमंत बुचडे पुन्हा एकदा हो टर्न अँड बाउन्स आणि यशस्वीला कळला नाहीये चेंडू. फरार सुद्धा असतायत कारण त्याला दिसलाच नाही कधी वळला. मलाच नाही कळला. हो अच्छा डिलिव्हरी हेमंत बुचडे सांगतोय मी आलोय. धावसंख्या 5. 5 चेंडूंमध्ये 5 धावा. काय षटक हाताळले आपल्या टीमसाठी हेमंत बुचडेनी. हो हो आणि आतमध्ये तंबूच्या दिशेने परत 1 षटक 5 धावा 2 गडी बाद. विश्वासाची सुरुवात. कम्मालीचा टर्न. हेमंत बुचडे फरच्या चेंडूवर तुम्ही एवढा टर्न मिळवू शकत नाही पण यांनी दाखवलं फरचा चेंडू सुद्धा वळतो. जो लेदर क्रिकेट खेळतो त्याच्याकडे तो नॅशनल टर्न असतो. रिस्ट हँड स्पिनर ज्याला म्हटलं जातं त्या दर्जा कॅटेगरी मधला हा खेळाडू. आणि आता दुसरं टाकण्यासाठी येतोय अय्याज अँब्रोज जो ISPL ला 9.5 लाखाला कलकत्ता संघासाठी ठाण्याचा एकमेव प्लेअर गेला. तो जिथे त्या टीम मध्ये खेळतो BICC या संघामध्ये खेळणारा अय्याज. दरम्यान पहिला चेंडू हा हवेत आहे. फायरिंग इन एअर आणि हा षटकार आहे. रुपये साठी बघा प्रेक्षकांमध्ये आबाद उभी. ठुमरी सुमरी आहा चांगला चेंडू आहे. नो डाऊट यष्टीरक्षक आला तर कळलाच नाहीये. षटकार आल्यानंतर आपल्या डोक्यातून त्यांनी तो चेंडू जाऊन दिला. जे घडलं मागे ते विसरा, पुढे बघा. अय्याज हा मिस्टर विंग्स ओके झेल नक्की आहे. ऑन द फलंदाज मैदानात मधल्या फळीचा सक्षम फलंदाज कारुली संघाचा. पण कौतुक अय्याजचं केलं पाहिजे. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यावर त्यांनी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी सोडली. फुलर लेन डिलिव्हरी तो करायला लागला. त्याचा फायदा झाला. गणेश गोलब साहेब आणि प्रदीप भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू झाले 3, धावा झाल्यात 11. बरोबर ना 11. 3 गडी बाद. यावेळी ठीक पाठवायला नाहीये. खेळला चेंडू डी विकेटला एकदा पूर्ण केली. दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते 12 धावा. अंतिम फेरीचा सामना आहे. दर्शक युट्यूबच्या माध्यमातून GTC लाईव्हच्या माध्यमातून उड्या पडल्यात. दर्शकांनी मळा भरला आजूबाजूला. पूर्ण प्रेक्षागृह फुल आहे कारण फायनल मॅच आहे. कारुली विरुद्ध ठाणा.
यावेळी आतली कणार लागली आणि नशीब बलवत्तर तो चेंडू यष्टांमध्ये नाही आला, पण वारंवार सतावतायत, प्रश्न विचारतायत बॉलर बॅट्समनला. पहिला चेंडूवर षटकार आल्यावर अय्याजने आपला टप्पा बदलला, फलंदाजांना चकित केलं, सरप्राईज केलं. 12 धावा, 3 गडी बाद. हा सबमरीन डिलिव्हरी, षटकाची सांगता केली निर्धाव चेंडूने. 2 षटकानंतर धावफलक दर्शवतोय 12 धावा, 3 गडी बाद. आतापर्यंत वर्चस्व राखलंय एसके स्पोर्ट्सनी. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली, हा निर्णय पथ्यावर पडला नाही एवढं निश्चित. वसूल केलं एसके स्पोर्ट्स. ही विजेता ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार, कोणाच्या घरची शोभा वाढवणार, ती ठाण्याला येणार का भिवंडीला जाणार हा प्रश्न आहे. पण एसके स्पोर्ट्स मागिरी यांच्या वतीनं जबरदस्त प्रदर्शन. आकाश गंगाराम जोशी यांच्याकडनं लागोपाठ 3 षटकाराला 1000, 3 षटकाराला 1000 रुपये बक्षीस. बाहेर प्रेक्षक जर कॅच पकडेल त्याला 200 रुपयांचा पारितोषिक. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकला सुद्धा 500 रुपयांचा पारितोषिक आहे. कृतिका एंटरप्राइजेस यांच्या वतीनं. बरोबर आहे हो, प्राइज वाढलाय. हा रिव्हर्सचा वटका गॅपवर ढकललाय, जाऊन चेंडू घेऊन या, चौकारच आहे निश्चित. आता कुठे तोंड फोडलंय. 1616 रुपये षटकाराची हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी आकाश गंगाराम जोशी यांच्याकडनं. प्राइज वाढते हो. दरम्यान 30 षटकातला पहिल्या चेंडूवर ज्या गोलंदाजीने मगाशी मॅच जिंकून दिली होती त्याला विश्वासाने चेंडू सोपवलाय. धावा कमी आहेत, 16 धावाच आहेत. आता कारिवली संघाला मोठी फलंदाजी करावी लागेल, विकेट करावे लागतील. दरम्यान यावेळी गोलच्या हे क्लासिकल एक्झाम्पल आहे फिल्डिंगचं. क्षेत्ररक्षक तुमचा महत्वाचा घटक आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही स्पेशल बॅट्समन, स्पेशल बॉलर होऊन चालत नाही. एक उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षक असलेच पाहिजेत. साइड स्क्रीन नाही आपल्याकडे, पण जे समोर दर्शक उभे आहेत त्यांनी थोडं बाजूला व्हा. गोलंदाज आहे मुन्ना. हो वेल, तमाशा देख, बैठक शॉट खेळायचा, पण पायाला चेंडू आदळतोय. पंचांचे चेंडू येतोय अवांतर चेंडू लेगबाज स्वरूपात. 1 धाव मिळते, धावसंख्या पुढे सरकते. 3 गडी बाद, 19 धावा. महत्वपूर्ण 3रं षटक, सेकंड लास्ट लॉग ओव्हर. मुन्ना छोट्या चणीचा आहे पण मजबूत मनाचा आहे. हा यॉर्कर लेग, काय जबरदस्त गोलंदाजी एसके स्पोर्ट्स संघाकडनं. प्रत्येक गोलंदाज आपला जीव लावतोय, कसप दाखवतोय, टप्पा दिशा योग्य ठेवतोय, लाईन अँड लेंथ करेक्ट, स्टंप मध्ये बॉल फिनिश करतोय. दरम्यान मुन्ना पुन्हा एकदा लेफ्ट आर्म, यावेळी रेंज मध्ये आला, रडार मध्ये आला आणि इथे केली गोलंदाजी बत्ती गुल, षटकार फुल. तीन षटकाराला 2000 रुपयांचं पारितोषिक घोषित झालंय. वा, या लुटा एटीएम उघड झालंय. आता तुमच्यात आहे कसब तर लक्ष्मी येते घरात, तोची दिवाळी दसरा. पण हा षटकार कसा ठोकला. ओ, दुसरा लागोपाठ बिग वन सिक्सर. कॅटेगरीमध्ये गणले जाणारे राजा भोईर साहेब यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 षटकारांनी सामन्याचं चित्र बदललंय.
3 षटकानंतर धावसंख्या बघूया किती झाली आहे. स्कोर काय रे, लक्ष ठेव रे. 31 धावा, 31. ही सुद्धा कमी धावसंख्या आहे. कमीत कमी 50 ते 60 धावा या मोठ्या भव्य मैदानात करायला पाहिजे. फायनल मॅच आहे, रिस्क घ्यायची नाहीये. सेफ मॅच खेळायची असेल तर संरक्षणात्मक धावसंख्या ही 60+ असली पाहिजे. त्या फलंदाजांनी पहिला चेंडू षटकार मारला तर हॅट्रिक होईल. कमीत कमी त्यांना 4,500 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत लागलंय. पैशापेक्षा ट्रॉफी मोठी. हा टिकचा बॅटरवाला नाहीये, खेळून काढलाय ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक दक्ष वेगाने येतोय. दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या 32. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. टार्गेट काय निश्चित करतील, लक्ष काय निर्धारित करतील ते पाहूया. सावल्या घेरायला लागल्यात मैदानाला. दर्शकांनी पूर्ण माळा फुललाय. यावेळी ठीक बॅटवाला नाहीये, खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष. दुसरी धाव कठीण आहे पण थ्रो आणि वाईड सुद्धा आहे. हॅट्रिक तेव्हाच होते जेव्हा लागोपाठ होते. ती स्ट्रिक. पण इथे धावांना बसली खीळ. धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 34. राहुल कश्यप सारखा हिरा SK स्पोर्ट्स घेऊन आलाय. दरम्यान हा चेंडू एक धाव समाधान मानतात पण गोलंदाज फलंदाजांना वाव देत नाहीये. हात मोकळे करायला, हात खोलायला, मोठे फटके खेळायला. वेल बॉल. राहुल कश्यप स्वतःच गोलंदाजी करतोय, महत्वाचा गाता होतोय. शिल्लक आहे 50 धावा म्हणजे सुवर्ण अक्षरी धावा. 50 ची फिगर लावाल तर मानसिक दबाव बनवण्यामध्ये आपण यशस्वी व्हाल. 2 चेंडू महत्वाचे. राहुल कश्यप अनुभव आहे गाठीची. वाईड बॉल आहे, निश्चित आहे. पंच राजेश कदम यांच्या हात दोन्ही बाले समांतर. चेंडू मिळेल अवांतर. एक अतिरिक्त धाव निश्चित. धाव संख्या 42. 42 धावा. दरम्यान दुसरा 5वा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. राहुल कश्यप हातात चेंडू घेऊन निघालेत. यावेळी आतलीकडे लागले का नाही पण प्लॅन मिस पाहायला मिळालं. चांगला चेंडू टाकलाय. धावसंख्या रोखली आहे, स्थिरावली आहे, मर्यादित राहिली आहे, रोलावली आहे. 42 धावा. लास्ट बॉल. काय करायचं, कसं करायचं, कोणी मारायचं, दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा चालली आहे. कारिवली हा सामना सोपा नव्हताच. पेपर कठीण झाला पहिल्या 2 षटकांमुळे. मोठी फलंदाजी फळी घेऊन चालतो कारिवली संघ. हा इकडे तिकडे सरकले, शेवटी जमीनलगत खेळला आणि या 4 धावा. का टायमिंग आहे, टायमिंगचा चौकार आहे. कव्हर स्वीपर कव्हर क्षेत्रात एकूण धावा 46 आणि 47 धावांची गरज विजयदादा पाटील चषकावर आपलं नाव कोरायला.
बार चोक 48. त्यामुळे 12 धावांची सरासरी तर आता निश्चित आहे. अंतिम फेरीमध्ये दर्शक दीर्घामध्ये आता एवढी गर्दी. विजय चषकाचा मानकरी कोण, चॅम्पियन ज्याचा अग्रीमेंट साइन आहे. कलकत्त्याला 3 लाख, बँगलोरला 2 आणि राजस्थानकडे 3 लाख असं कॉन्ट्रॅक्ट साइन करण्याला ठाणे शहरातील एकमेव खेळाडू राहुल कश्यप स्ट्राईकला येईल. त्याच्यावर दारोमदार आहे. काय घडेल काय बिघडेल, चॅम्पियन कौन ठरेल, आज की शाम किसके नाम, ये पता चलेगा थोड़ी देर के बाद. ऐकूया अजून एक मराठीचा आवाज सुनील शेळके यांना. आणि भरत पाटील पण 12 वेळाने जॉईंट होतील. त्यांना चला वळूया मॅचकडे. पंचांनी मैदान सोडायचं नाहीये. ताबडतोब सलामीची जोडी पाठवा. राहुल कश्यप आणि प्रदीप ही सलामीची जोडी असेल एवढं निश्चित. दर्शकांनी विशेष सूचना, आकाश गंगाराम जोशी यांच्याकडनं प्रेक्षकांनी जल टिपला. बाउंड्रीच्या बाहेर 200 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. आणि षटकारासाठी 1616, विकेट हॅट्रिकसाठी 1616 आणि बाळूकर त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिकसाठी. आणि सन्माननीय कृतिका एंटरप्राइज त्यांच्याकडून 500 रुपये हॅट्रिकसाठी दोन्ही षटकारांची आणि विकेटची. बॅट्समॅन लवकर या प्लीज, डोंट डिस्कस. हा टेन्शनचा माहोल आहे. दर्शकांना बघताना काय वाटत नाही. खरंच कौतुक केलं पाहिजे सन्माननीय संजय भोईर यांचं, ज्यांच्यामुळे मैदान उपलब्ध झालं, ज्यांचा सगळीकडून मैदानाची हा रखरखाव आणि निर्मिती झाली. एवढं मोठं मैदान, सर्कल ग्राउंड, 65 मीटर सीमारेषा असलेलं ठाणे शहरातील एकमेव मैदान, ढोकाळीचं हायलँडचं हे मैदान. विकेटवर वाळूकर त्यांनी 2000 रुपये ठेवलेत आता. पण आकाश गंगाराम जोशी यांनी 1616 हॅट्रिक सिक्सर आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिकला. कृतिका एंटरप्राइज यांच्याकडून 500 मॅच चालू होते. वळूया कमेंट्री बॉक्सकडे. थँक्स अ लॉट बंटी देसाई सर, त्याचबरोबर धन्यवाद भरत पाटील सर. या स्पर्धेचा आपण 4था दिवस खरं तर इकडे अनुभवत आहोत. अत्यंत चांगली दर्जेदार गुणात्मक स्पर्धा इथे खरं तर आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे. 3 दिवसापूर्वी या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आजचा दिवस या स्पर्धेतील शेवटचा आहे. या जसाठी केला होता अठ्ठा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक पाहे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू उजव्या श्रेच्या बाहेर खरं तर इथे टाकला गेलेला. आपण पाहिला चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज पंकज म्हात्रे यांचा वापर केला जात आहे. पहिला चेंडू निश्चितच आपण पंकज पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षकाने अत्यंत चांगलं काम तिकडे केलेलं आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, त्यानंतर आतमध्ये टाकलेला आहे. रितेशजी भोईर साहेब, आपणास विनंती, आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात, मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान तिकडे करत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं, योग्य वेळेला उंच उडी घेतली होती. जतीन तिकडे उपस्थित होते. फलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन जतीनचं आपण पाहिलं योग्य राहिलं होतं, चांगलं राहिलं होतं. जतीनचे 2 षटकार, त्याचबरोबर आपण पाहिलं प्रतीकचा 1 षटकार, त्याचबरोबर पप्याचा 1 षटकार, असे मिळून ह्या धावा उभारण्यामध्ये यश मिळालेलं आहे. फलंदाजी करत असताना मिनेश 11 कारिवलीला. पंकज म्हात्रे गोलंदाजीसाठी तयार, अनुभवी गोलंदाज. चांगला चेंडू आहे, फटका समोर त्या दिशेने खेळले. जतीन वन्स अगेन इन ऍक्शन.
यावेळेस जतीनच्या वतीने इथे आपण बघतो झेल तर टिपला होता, परंतु फलंदाजाचे क्षेत्ररक्षकाचे पाय आपण पाहिले सीमारेषेला त्यांचा स्पर्श झाला होता, त्याचमुळे हा षटकार आलेला आहे. चांगले प्रयत्न होते. सीमारेषेवर झेल घेणं अत्यंत कठीण असतं याचमुळे, कारण तुम्हाला सीमारेषेवर सुद्धा लक्ष द्यायचं असतं, त्याचबरोबर चेंडूवर सुद्धा तुम्हाला नजर ठेवायची असते. महत्वाचा षटकार आलेला आहे. अटेम्प्ट तर अत्यंत चांगला राहिला. सीमारेषेकडे लक्ष नव्हतं. यावेळेस इथे आता आणखी एकदा संधी आलेली आहे जतीनला, आणि जतीनने या संधीला स्वीकारलेली आहे. स्ट्रेट टू द फिल्डर, वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय दॅट फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इकडे खेळला जात असलेला आपण बघतो. एका बाजूने ठाण्याचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूने भिवंडीचं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आणि या बालकुम गावातील खरं तर एक अत्यंत गोड आवाज आता आपल्या बरोबर समालोचन कक्षामध्ये जोडला जाते. वेलकम भरत पाटील सर, आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद सुनील सर. अगदी चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये सुद्धा. शहापूर तालुक्यातील एक बुलंद आवाज सुनीलजी शेळके सर, त्यांचा सुद्धा आवाज आज जोडला गेला. मुरबाड तालुक्यातील सुनीलजी शेळके सर. चालू असणारी मॅच आपण पाहतो. एका बाजूला SK महागिरी, दुसऱ्या बाजूला मिनिश 11 जय भजनगर कारिवली संघ. 48 धावांचा पाठलाग करत असताना ठाणे संघ आपल्या इथे पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईन वरती हा चेंडू अडवला गेला. अगदी आपल्या संघासाठी 2 धावा इथे अडवल्या गेल्यात. फक्त 2 धावा इथे मिळतील SK महागिरी ठाणे या संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर फटका चांगला खेळला होता. चेंडूच्या देशीपासून फलंदाज बाजूला गेले होते. विथ दी ओपन पेस ऑफ द बॅट खेळला गेलेला हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेस खोलवर टाकला चेंडू अगदी इनफिल्डच्या म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणून मी SK महागिरी या संघाची. चांगली सुरुवात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो जो झेल जतीनच्या वतीने खरं तर तिकडे सुटला होता. सीमारेषेचं गांभीर्य त्याला राखता आलं नव्हतं. तिथे जर झेल टिपता आला असता तर कदाचित या षटकाचं विश्लेषण आपल्याला वेगळं करावं लागलं असतं. परंतु सामन्यामध्ये बनवायचे एकूण धावा 47, अर्थात विजयदादा पाटील चषक जिंकण्यासाठी SK महागिरीच्या वतीने राहुल कश्यप यांना अत्यंत मोठं आहे, महत्त्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत राहुल कश्यप जिवंत असतील, जोपर्यंत ते खेळतील, तोपर्यंत हा सामना जरी कसाही म्हणजे पुढे गेला, म्हणजे कमी खर्चिक काही षटकं जरी आली तरी कारिवली संघ कम्फर्टेबल झोनमध्ये नसणार आहे हे प्रत्येकाला माहित आहे. नक्कीच नक्कीच. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आलंय त्याचं नाव आहे राहुल कश्यप, आणि तोच खेळपट्टीवरती थक धरून उभा आहे. 27 चेंडूंमध्ये 100 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं होतं. असं नाही की एकाच इनिंगमध्ये ते आलेले आहेत, परंतु जवळजवळ 3 ते 4 सामने खेळत असताना त्याने सलग खरं तर चांगली बॅटिंग केलेली आहे. सातत्य राखणं अत्यंत गरजेचं असतं भरत पाटील सर, ते राखलंय या फलंदाजाने अर्थात राहुल कश्यपने. नक्कीच नक्कीच. पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या गेल्यात. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि इथून धावा आता करायच्या असतील त्या म्हणजेच 18-34 ची मॅच. यावेळेस प्रतीक नाईक यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती अलॉंग दी कार्पेटने खेळून काढलाय. काउकॉरिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. प्रतीक नाईक हे एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. प्रतीक नाईक आणि राहुल कश्यप. अगदी बरोबर आहे. गोलंदाजी जर आपण पाहिली मिनेश 11 कारिवलीची तर ती सुद्धा धारदार आहे, आणि त्याचमुळे हे बॅटल मोठं आहे. रंगतदार सामना होईल यामध्ये ती मात्र शंका नाही. पहिल्या षटकामध्ये पंकजने 13 खर्च केलेले आहेत, आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रतीक नाईकच्या बद्दलने हाताळलं जात आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेले स्ट्रायकिंग याला फलंदाज आपण पाहिला तर
फरमानने यावेळेस इथे स्विचचा फटका खेळलेला आहे. डायरेक्ट हिट येईल का? यावेळेस इथे यष्ट्या तर उद्ध्वस्त झालेल्या आहेत. थोडा अतिरिक्त वेळ क्षेत्ररक्षकाने घेतला, अदरवाईज फलंदाज अडचणीत आली असते. नक्कीच नक्कीच एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, अगदी डेंजर एंडला होता राहुल कश्यप, तरी सुद्धा एक धाव घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. अगदी त्याचबरोबर सुनील सर, मी उल्लेख करेन ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय, ज्यांच्या वाढदिवसाचं सुवर्ण महोत्सवी वाढदिवस 50वा वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. सोनवाई मुरुळ योगदान आहे. मात्र त्यांच्या प्रेमापोटी आयोजित करण्यात आलेली स्पर्धा, भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक वर्षी सोनवाई मुरुळ मित्रमंडळ आणि बाथरूमचा राजा यांच्या माध्यमातून करण्यात येतं. अत्यंत चांगली दर्जेदार स्पर्धा खरं तर इथे आयोजित केली गेलेली. यामध्ये तिळमात्र शंका नाही, फार दूरदूरवरून संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपण पाहिलेले आहेत. आणि त्याचीच पोचपावती म्हणून की काय, महाअंतिम सामना एका बाजूने ठाणे तर दुसऱ्या बाजूने भिवंडी. प्रतीक नाईकचा चेंडू फुलटॉस, का या फलंदाजाला वंडर बॉय ऑफ ठाणे म्हणून नाव लौकिक केलं गेलंय. राहुल कश्यप अगदी चांगली फलंदाजी, 21 धावा. यावेळेस हॅट्रिक होता, उडवायचा होता. टर्न घेऊ शकतो कारण राहुल बाद झालेले आहेत. नक्कीच नक्कीच हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, कारण ज्याच्या बॅटमधून षटकार आलं होतं, मी म्हणालो होतो एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. सुनील सर, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला होता त्याचप्रमाणे पाहायला मिळालं. राहुल कश्यप याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर लगेचच कमबॅक करत असताना प्रतीक नाईक यांच्या माध्यमातून विकेट घेण्यात आली आहे. म्हणजेच जशाच तसं प्रत्युत्तर इथे देण्यास भाग पडले प्रतीक नाईक यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर कारिवली गावातील जे समाजसेवक आले असतील, त्याचबरोबर कारिवली संघाचे पाठीराखीण आले असतील, त्या सर्वांचं अगदी मनापासून सोनवाई मुरुळ मित्रमंडळ व बाथरूमचा राजा यांच्या माध्यमातून आपलं यावे रखुमाई मंदिराचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीयुत अंकुश मडवी साहेब यांचं इथं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी मान्यवरांची मांदियाळी आज पाहायला मिळेल सुनील सर, कारण वाढदिवस अगदी 2 दिवसामध्ये साजरा केला गेला विजय पाटील दादांचं, आणि त्याचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन यावेळेस अगदी चांगली मॅच सुनील सर पाहायला मिळते. जर विचार केला तर 47 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 27 धावा कुठल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये आता धावा करायच्या असतील तर म्हणजे 20. 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेलं आपण बघू शकू. 10.00 धावांची सरासरी इथे कायम ठेवायची आहे. सामना जिंकण्यासाठी SK महागिरीला त्यांनी त्यांचा महत्त्वाचा फलंदाज जरूर गमावलेला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळीसाठी जाणले जातात अयाज खान. या अगोदरच्या डावामध्ये सुद्धा अयाज खानने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. गोलंदाजांच्या समोर फार मोठं आव्हान आहे, कारण अलीकडचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर फलंदाजांनी गाजवलेलं क्रिकेट अलीकडे सगळीकडे पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन फटके फलंदाजीमध्ये दाखल झालेले आपण बघत आहोत, आणि त्याचमुळे 2 षटकांमध्ये 20 धावा रोखायचे. डीजे ऑपरेटर चालले तरी काय
काय स्पर्धा होतीये, अगदी 4 दिवस चाललेली स्पर्धा, अगदी या स्पर्धेचा शेवट ज्या प्रकारे व्हायला हवा तशाच प्रकारची स्पर्धा पाहायला मिळते. कारण सुनील सर जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो ठाणे बनाम रायगड किंवा ठाणे बनाम मुंबई अशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र त्याच प्रकारची या ठिकाणी फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला SK महागिरी ठाणे संघ, दुसऱ्या बाजूला मिनिश 11 जय बजरंग कारिवली संघ, म्हणजेच ठाणे बनाम भिवंडी असं सामना सुद्धा आपण म्हणू शकतो. 10-12-20 ची ही मॅच. तिसरं षटक अत्यंत महत्वाचं, कारण गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रचंड वेगासाठी गोलंदाज मोरळे मित्रमंडळ व बाळकुमचा राजा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली विजयदादा पाटील चषक 2025 अगदी हे दुसरं वर्ष आहे, दुसरं पर्व आहे. मात्र काय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय? अगदी बरोबर उल्लेख केला. दुसरं पर्व जरी असेल तरी या स्पर्धेने फार मोठी खरं तर चर्चा मिळवलेली आहे. कोणती स्पर्धा मोठी स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष प्रेक्षकांची किती उपस्थिती मिळालेली आहे ते पाहिलं जातं. इथे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्या स्पर्धेच्या मुख्य मंचावर किती अतिथी येऊन विराजमान झालेले आहेत हे तिथे पाहिलं जातं. हे जर अतिथी कक्ष आपण पाहिला, मुख्य मंचावर पाहुण्यांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुद्धा थाटामाटात पूर्ण झालेला आपण पाहिला. आणि त्या स्पर्धेमध्ये कोणत्या क्वालिटीचं क्रिकेट खेळलं जातं हे पाहिलं जातं. या स्पर्धेने दर्जेदार क्रिकेट दाखवले. महागिरी ठाणेचा संघ पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूने मिनेश 11 जय बजरंग 12 चेंडू 20 धावा हव्या होत्या असं वाटलं होतं. पारडं जड आहे SK महागिरी ठाणे या संघाचं. मात्र मूळ मोहित खरं तर इथे हातांची ओंजळ त्याला बंद करता आली नाही. झेल सुटला, परंतु प्रयत्नांना जर गुण द्यायचे असतील तर भरत पाटील क्या बात आहे. अगदी चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी अंतिम फायनल चे 2 हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या अंगावरती ज्या जर्सीज आपल्याला पाहायला मिळतात ही एक वेगळी संकल्पना होती विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून, आणि ती संकल्पना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की या फायनलच्या संघांसाठी आपल्याला जर्सीज त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. काय गोलंदाजी केली जाते. मोहित गरत याचाच उल्लेख अगोदर मी केला होता. या बॉलिंग अटॅक मधील अत्यंत बीस्ट मूड मध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज मोहित गरत. अतिरिक्त वेगाने गोलंदाजी करणं ही त्याची काम सुद्धा केलेलं आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होतो, अधिकचा वेळ घेणं अपेक्षित नाही. इथे मिनेश 11 जय बजरंग कारिवली. कधी कधी सामन्याचा मोमेंटम लक्षात घेणं सुद्धा गरजेचं असतं. नक्कीच 9 चेंडू 19 धावा. यावेळेस बाहेर. मात्र सुनील सर असं वाटलं ते चेंडू तिथे थांबला गेला की काय? भगवान जब देताय तो छप्पर फाडके देते असं म्हटलं जातं, परंतु वेळ ज्यावेळेस तुमच्या विरोधात उभी ठाकते त्यावेळेस अशा सगळ्या गोष्टी. चांगला फटका खेळला होता, कर्णच्या दिशेने खेळला गेला होता फलंदाजाच्या वतीने. क्षेत्ररक्षकाने तर मला असं वाटतं चेस तिकडे गिव्ह अप केला होता, त्याने प्रयत्न सोडून दिला होता, परंतु चेंडू जाऊन सीमारेषेच्या समोर थांबला. त्याचमुळे आता इथे पंच काहीतरी सूचित करतायत. वेळेच्या बाबतीत खरं तर पहिली वॉर्निंग देण्यात आलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला.
8 चेंडू आणि 17 धावा. 8-17ची ही मॅच, काय मॅच होती असं वाटलं होतं. 24 चेंडू 47 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. 27 धावा कुठल्या गेल्या होत्या. 12-20ची मॅच होती. तिथून मोहित घरत या गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी यावेळेस तितकीच दर्जेदार पाहायला मिळाली. फक्त एकच धाव. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. अनन्यसाधारण महत्व निर्माण झालेला हा चेंडू यानंतर मोहित घरतला हाताळायचा आहे. पायचे धावफलकाकडे नजर दिले तर धावफलक जाऊन पोहोचलेले ते म्हणजे 31 अर्थात 31 वर 7 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघत आहोत. शेवटच्या मला असं वाटतं 14 ते 15 धावांचं कुशन इथे देणं अत्यंत गरजेचं आहे गोलंदाजाला. परंतु इथे जर मोठा फटका आला तर सामन्याचं समीकरण बदलू शकतं आणि तोच उद्देश मैदानाच्या आतमध्ये फलंदाज इथे घेऊन पुढे फलंदाजी करतील. What a great तर मी उल्लेख करेन मोहित घरत या गोलंदाजाचा. कारण पहिल्या षटकामध्ये पंकज या गोलंदाजाने 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर प्रतीक नाईक या गोलंदाजाची वर्णी दिली, त्यांनी सुद्धा 14 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची जिम्मेदारी कर्णधाराने दिली होती मोहित घरत या गोलंदाजाच्या खांद्यावरती. आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 12 चेंडूंमध्ये 20 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि अशा वेळेस फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. त्याचं नाव आहे मोहित घरत. आणखी एक चांगला गुणवंत गोलंदाज भिवंडी तालुक्यातील कारिवलीच्या वतीने महेश भोला यानंतरचं षटक हाताळण्यासाठी दाखल होत आहेत. या अगोदर आम्ही उल्लेख केला होता, नाव जरी भोळा असेल तरी कोणतीही कारुण्य, कोणतीही प्रीती, कोणतेही प्रेम प्रतिस्पर्ध्यावर न दाखवणारा हा अत्यंत निर्दयी गोलंदाज आहे. अतिरिक्त गतीने गोलंदाजी करणं ही त्याची आवड. 6 चेंडू आणि 16 धावा. त्याचबरोबर ह्या 4 दिवस चालणारी स्पर्धा विजयदादा पाटील चषक ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. त्या स्पर्धेसाठी आयोजित करण्यासाठी ज्या मान्यवरांनी किंवा ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून सोनई मोरे मित्रमंडळ आणि त्याचबरोबर बाळकुमचा राजाच्या माध्यमातून अगदी मनापासून हार्दिक स्वागत. असं म्हणतात तुमचा प्रतिस्पर्धी बलवान असेल तर तुम्हाला अतिरिक्त जोर लावावा लागतो, संपूर्ण शक्तीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं. आणि इथे हे दोन्ही संघ पाहिले तर दोन्ही दादा संघ आहेत. तुल्यबल लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. अंतिम षटकामध्ये खरं तर हा सामना मेगा फिनाले झालेला आहे. 6 चेंडू यावेळेचा सामना अगदी दुविधा मनस्थितीमध्ये आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून अगदी महत्त्वपूर्ण लढत आहे. कारण विजयदादा पाटील चषका ठाणे की मिनिश 11 जय बजरंग कारिवली संघ, अगदी भिवंडी नगरीतील अल्लाह हा दादा संघ आणि त्याला झुंज देत असताना इथे SK महागिरी ठाणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली लढत पाहायला मिळतोय. अय्याज खानने त्याला संघासाठी त्याचा कॉन्ट्रीब्युशन अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. या सामन्याचा विचार केला तर इथे 2 चौकार, 2दा दुहेरी संघर्षाच्या कहाणीला यशस्वीतेचं जर नसतो पाहिजे हा सामना जिंकून देता
4 चेंडूंचा खेळ शेष. 4 हा चेंडू वाईड बॉल साठी खरं तर इथे रिव्ह्यू अलाउड नाहीये. पाहायचं इथे आता दोन्ही पंच एकत्र येत आहेत. दोन्ही पंचांच्या वतीने सल्ला मसलत तिथे केली जाणार आहे. स्विचचा अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता फलंदाजाच्या वतीने. फलंदाजापासून थोडा दूर चेंडू होता. नक्कीच अगदी स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे शफल वाईट नाही आहे. त्याचमुळे इथे फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं असाल तर जी वाईट लाईन वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे सर. ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन दिला असेल तोच डिसिजन मान्य केला जाईल. सर्व संघांसाठी समान नियमावली पहिल्या दिवसापासून आपण केली गेली आहे. हे आपण पाहत आहात. विजयदादा पाटील चषक 2025 अगदी भव्य दिव्य असं आयोजन, भव्य दिव्य असं नियोजन आणि अगदी सुनोई मोरवाई मित्रमंडळ आणि मालकुमचा राजा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा, भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. अगदी जे मान्यवर रसिक प्रेक्षक जे मैदानाच्या चहूबाजूला आहेत, त्याचबरोबर GTC लाईव्हच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक जोडले गेले त्यांचं सुद्धा अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस चेंडू फेकला होता गोलंदाजाने. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 3 चेंडूंमध्ये आपण इथून पुढे जर पाहिलं तर धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 3 मध्ये 3 बनवायचे. टेनिस क्रिकेट विश्व यावेळेस तीन चेंडूंमध्ये 3 धावा, 6 चेंडूंमध्ये 16 धावा हव्या होत्या आणि ती मॅच अयाजने आणली कुठे होती. 3 चेंडू आणि 3 धावा. अशा वेळेस असा स्ट्रोक खेळणं अगदी घातक असतं आपल्या संघासाठी आणि तेच पाहायला मिळालं. अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज होते बाद. 2 चेंडू आणि 3 धावा आता हव्या असतील तर म्हणजे SK महागिरी ठाणे ट्रॅकिंग एंडला. आपण पाहत आहात विजयदादा पाटील चषक 2025 चा हा थरार अगदी ठाणे सगळेजण बघत आहोत. सामना रोमांचक बनलेले, यामध्ये तीनमात्र शंका नाही. प्रेक्षकांच्याही हृदयाचे ठोके आता वृद्धिंगत झालेले, वाढलेले आहेत. सामना मोठा आहे, त्याचमुळे वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सलगच्या 4 षटकांमध्ये कोणत्याही संघाला इथे वर्चस्व प्रस्थापित करणं फार कठीण बनलेलं आपण पाहिलं. काही षटकं फलंदाजांच्या नावावर राहिली, काही षटकामध्ये गोलंदाजी चांगली झालेली आपण पाहिलेली आहे. एकूण दर्जेदार क्रिकेट खेळले दोन्ही संघ. नक्कीच नक्कीच सर. बारा चेंडू आणि 20 धावा, 1 चेंडू आणि अशा वेळेस असं वाटलं होतं
हॅलो हॅलो बघा हे बघा, दोन्ही कर्णधारांनी संघटनांनी यायचं आहे, दोन्ही कर्णधारांकडे यायचं आहे जो आणि decision त्यांनी दिला जाईल तो लाईव्ह आपल्याला मान्य करावा टेलिकास्ट लागेल. GTC लाईव्ह मध्ये जो निर्णय दिसतोय तो आपण स्वतः पाहावा आणि त्यानंतर तो निर्णय दिलाय तो नीट ऐका. दोन्ही कॅप्टन तुम्ही सेलिब्रेशन लवकर चालू केलं, अंपायरने रिव्ह्यू मागितला, अंपायर रिव्ह्यू घेतला गेलाय, अंपायर रिव्ह्यू अलाउड आहे, अंपायर रिव्ह्यू फायनल आहे. अंपायरनी चौकार दाखवला नव्हता, अंपायरनी डिसिजन दिलं नव्हतं याची कृपया नोंद घ्यावी. अंपायर डिसिजन थांबलं, रिव्ह्यू अलाउड असतो. GTC लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅननी लाईव्ह टेलिकास्ट आहे, आपण दोन्ही कर्णधारांनी येऊन पाहावं आणि नंतर निर्णय कळण्यात येईल. धन्यवाद धन्यवाद वंटी सर. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदरणीय सन्मान्य श्रीयुत शैलेश शर्मा साहेब यांचं इथे आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच पहा, निर्णय हा तिसरा पंच हा GTC लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच दिला जाईल. बाउंड्री लाईनला पाय टच झालाय का ते पाहिलं जाईल आणि त्याचबरोबर तो निर्णय दिला जाईल. नक्कीच मिनिश 11 जय बजरंग कारिवली संघ सुद्धा आपलाच आहे आणि त्याचबरोबर SK महागिरी ठाणे हा संघ सुद्धा आपलाच आहे. दोन्ही संघ जो निर्णय दिला जाईल त्या निर्णयावरती नक्कीच ठाम असतील. आता कॉल कारिवली कॅप्टनला. कारिवली कॅप्टन आपण यावं, दोन्ही संघाचे कर्णधार असतील, कारण पंचांनी लास्ट निर्णय दिला नव्हता, रिव्ह्यू घेतला होता, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. सेलिब्रेशन लवकर चालू झालं, पंचाचा निर्णय वेटिंगला होता, वेटिंगला. आता आपण या पुन्हा तो रिव्ह्यू दाखवला जाईल. लाईव्हचा निर्णय मान्य केला, कारुली टाळ्या झाल्या पाहिजेत टीम कारुलीसाठी. आणि आता दोन्ही कॅप्टन येतील, पंच तिसरे पंच असतील आणि ते पाहतील. पण कारुली संघाचं कौतुक, त्यांनी सांगितलं जो निर्णय कॅमेऱ्यात दिसेल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. वाह, फेअर क्रिकेट, क्लिअर क्रिकेट. दोन्ही पंचांनी सांगितलं आपण या स्वतः पहा आणि निर्णय घ्या. धन्यवाद वंटी सर. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदरणीय सन्मान्य श्रीयुत शैलेश शर्मा साहेबांचं इथं आगमन झालंय. आपण आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सोनई मोरवे मित्रमंडळ व बालकुमचा राजा यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर अगदी ज्या स्पर्धेची आपल्याला वाट पाहत होतो आणि ज्या सामन्याची आपण वाट पाहत होतो आणि अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाणारी ती मॅच होती. शेवटच्या बॉलवरती 1 चेंडू आणि 3 धावा हव्या होत्या आणि अशा वेळेस आपण पाहत असाल तर अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाय. आणि आता निर्णय स्वतः कारुली संघ देईल, त्यांनी मान्य केला हा चौकार आहे. याचा अर्थ त्यांना माईकवर नक्की नाही, कारुली संघ नाही, तुमचं मोठं मन आहे, मोठं मनसाठी कारुलीसाठी टाळले पाहिजेत. खरं कारुली संघांनी मान्य केलं, हा चेंडू सीमारेषेच्या वर अडवला गेला आणि यावेळेचा चॅम्पियन ठरला SK स्पोर्ट्स महागिरी. कोणी हरलं नाही, कोणी जिंकलं नाही, जिंकलं फक्त या मैदानावरचं क्रिकेट आणि क्रिकेट हे महत्वाचं आहे. दर्शकांचा पैसा वसूल. क्या बात आहे. ज्या मॅच आपण पाहत होतो तीच मॅच इथे पाहायला मिळाली. त्याचबरोबर नक्कीच बक्षीस वितरण समारंभ सुद्धा आपण इथे पार पाडणार आहोत. त्याचबरोबर जे चारही संघ आहेत आपण व्यासपीठाच्या समोरच्या दिशेला दोन्ही संघांनी व्यासपीठाच्या समोर यावं, दोन्ही संघांनी व्यासपीठाच्या समोर यावं. दोन्ही टीम कारिवली, टीम SK स्पोर्ट्स तिसरे विजेते, चौथे विजेते, दोन्ही संघांनी समोर यावं. सामना अटीतटीचा झाला, फायनल मॅच अशीच असावी.
त्याचबरोबर चला सर्व संघांनी यायचंय व्यासपीठाच्या समोरच्या दिशेला. चला सर्व संघाच्या खेळाडूंनी आपण यायचंय व्यासपीठाच्या समोरच्या दिशेला. त्याचबरोबर आपण शुभ सन्मान करणार आहोत. विजयदादा पाटील चषक 2025 ला आपली येथे प्रमुख उपस्थिती ज्यांनी दर्शवली, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी आदरणीय सन्मान्य श्रीयुत शैलेश शर्मा साहेबांचा इथे शुभ सन्मान इथं मुख्य व्यासपीठावरती मी विनंती करेन विजयदादा पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. शैलेशजी शर्मा साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी. अगदी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शैलेशजी शर्मा साहेब अगदी वेळात वेळ काढून या विजयदादा पाटील चषकाला आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर विठ्ठल रखमाई मंदिर अध्यक्ष आदरणीय सन्मान्य श्रीयुत अंकुशजी मडवी साहेब यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान मी